पुतण्यांचे कान टोचले. रोहित पवार असे म्हणालेत की पवार विरुद्ध पवार असा संघर्ष व्हावा असं लोकांना वाटत नाही, बारामतीकरांना वाटत नाही, मात्र भाजपला वाटतं. नाही, जर तुम्हाला माहितीये की लोकांची इच्छा नाहीये तर समजुतीने घ्यायला हरकत नाही. पवारांनी एकत्र बसून भाजपला दोष देऊन काय उपयोग आहे? तुम्हाला जर कळतंय की कोणीतरी काहीतरी चुकीचं करायला बघतंय आणि तरी पण तुम्ही अशी वक्तव्य करताय आता, हेच चुकीचं आहे. रोहित पवारांनी थोडं समजुतीने घ्यायला हवं होतं, आज वक्तव्य करायची गरज तशी वाटत नाही. हा, मग दोघांनी आता ह्या क्षणाला बोलायची काही गरज नव्हती, अजून फार लांब आहे. आता आज महत्वाचा दिवस आहे, आपण सगळेजण एकत्र होऊन दादांसाठी हे सगळं करतोय, कुणी विरोधात उभं राहिलेलं नाहीये. तर आता मला वाटतं त्या गोष्टीची गरज नव्हती. तर श्रीनिवास पवारांनी आधी दोन्ही पुतण्यांचे कान टोचले आणि नंतर टोमणाही हाणला, तोही कोणाला तर रोहित पवारांना. खरं तर आज पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार ही चर्चा मुळात सकाळी 9 वाजता झाली, ती रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर. त्यातही रोहित पवारांनी दोन्ही संभाव्य उमेदवारांची नावं सांगितली. अर्थात तेही अंदाजच लावत होते, पण त्यांच्या अंदाजावरनं आम्ही जेव्हा श्रीनिवास पवारांना विचारलं तेव्हा त्यांनी रोहित पवारांच्या बारामती दौऱ्यावरनं टोला हाणला. रोहित पवारांना स्वतः बारामतीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. आता ते त्यांनी ठरवायचे, त्याच्या डोक्यात काय हे आपण सांगू शकत नाही आणि ते कालच ठरवेल. मग ते म्हणतात की मी कर्जत जामखेडवरूनच लढेन, पण अलीकडे त्यांचं बारामती परिसरामध्ये दौरा करणं, लोकांना भेटणं वाढलंय. हो, ते मी पण बघतोय वाढलेलं आहे, पण त्याच्यामुळं साहेबांचा मतदारसंघ सांभाळायची जबाबदारी पण त्याला घ्यायची असेल, सांगता येत नाही म्हणून पण वाढलं असेल. खरं तर श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया येण्याआधीच रोहित पवारांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती, ती म्हणजे त्यांना बारामतीतनं विधानसभा लढण्याची काही इच्छा नाहीये. ते आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघातच खुश आहेत. गेल्या विधानसभेत तिथं रोहित पवार जिंकले, पण तिथला संघर्षमय विजय अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे राजकीय फायदा झाला आणि तोच संघर्ष कायम ठेवत पुन्हा एकदा तिथूनच लढणार असल्याचं रोहित पवारांनी सकाळीच सांगितलं होतं. मी कर्जत जामखेड मधून 2019ला लढलो, 2024ला लढलो. त्यामुळे निर्णय घेत असताना मी सातत्याने हेच सांगतो, तिसऱ्यांदा सुद्धा मी कर्जत जामखेड मधूनच त्या ठिकाणी लढणार. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आज आपण एवढ्या बाबतीतली चर्चा करून, राजकारण ही अशी गोष्ट आहे, आज एक आणि उद्या दुसरी असते, त्यामुळे राजकारणात उद्या जाऊन काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही. तर आपलं हेच उत्तर संपवत असताना रोहित पवार एक वाक्य म्हणतात. ते म्हणतात की राजकारणात काहीही होऊ शकतं. आता याचा अर्थ काय काढावा आणि त्यांच्या मनात काय असेल हे कदाचित 2029लाच कळेल. असो, तुर्तास आणखीन एका पवार कुटुंबातल्या सदस्याची प्रतिक्रिया पाहूया. एकतर प्रत्येकाला ह्या एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणाला इलेक्शन लढायचं हा अधिकार प्रत्येकाला आहे, आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल ना कोणी लढायची ती. सभेमध्ये तुम्ही असा उल्लेख केला की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये महाविकास आघाडी म्हणून सुनेत्रा पवारच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभा राहू. हो, 29 पर्यंत नक्कीच ना. एक गोष्ट मात्र नक्की आहे, अजित पवारांचं जाणं असो की शरद पवारांचा आजारपण असो, आज बारामतीमध्ये नेतृत्वाची एक स्पेस निर्माण झाली आहे. म्हणाला सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आहेतच, पण तरी दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती काही केल्या पूर्ण होणार नाही. अर्थात दादांचा वारसा चालवण्यासाठी मात्र जागा नक्कीच आहे, आणि तोच वारसा जय पवारांकडे जाणार अशी चर्चा या निमित्ताने रंगली. दिवसभर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या, टोमणे आले, समजही आली, पण जय पवारांनी एक बाजू मात्र कायम ठेवली, ती म्हणजे मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, मी कधीही कोणत्याही जागेसाठी दावेदारी सांगितलेली नाही. कार्यकर्ते बोलतात आणि ते मला माहिती आहे. अखेर त्यांच्या वक्तव्यावरनं सुरू झालेली चर्चा त्यांनीच थांबवली. दुपारी 4 वाजता मतदान केल्यानंतर जय पवारांनी दिवसाभरातील सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. मी सारखं बोलत आलोय की मला पक्षासाठी काम करायचंय, छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय, आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी
सगळ्यांबरोबर काम करावं. माझं आणि युगेंद्रचं बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहितदादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची